श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात PLR या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण निरनिराळी उदाहरणं ऐकत आला आहात. मानवी जीवनामध्ये भीती ही वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहे. आपल्या आजूबाजूला, कधीकधी आपल्या कुटुंबामध्ये किंवा अगदी आपल्या स्वतःलाही वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटू शकते. आणि या भीतीमुळे जर न्यूनगंड तयार झाला असेल तर तो मात्र आपल्याला एकट्यालाच सहन करावा लागतो. आजच्या या केसमध्ये एक 28 वर्षाचा तरुण माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी आला होता. प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला व्यक्तिगत माहिती विचारली जात होती त्यावेळेला या तरुणाच्या आयुष्यामध्ये कौटुंबिक पातळीवर किंवा व्यक्तिगत पातळीवर कुठलाही जटिल प्रश्न दिसून आला नाही. प्रीटॉकमध्ये तो मुलगा जसजसा मोकळा व्हायला लागला तसतसं त्यानं त्याच्या आतमध्ये अगदी लहानपणापासून ज्या भीतीनं घर केलेलं आहे तिच्याविषयी बोलू लागला. या मुलाला वाहन चालवण्याची अतिशय भीती वाटते. 4 चाकी असेल किंवा 2 चाकी असेल, त्याला गरजेपुरतं वाहन चालवायला येतं, मात्र त्याला मनापासून त्या वाहनाला हात लावण्याची इच्छा होत नाही. या मुलाचं आता लग्नाचं वय झालेलं आहे. घरातील मंडळी त्यांच्या परीनं त्याच्यासाठी मुली शोधत आहेत, मात्र या मुलाला भीती आहे ती वेगळीच. भविष्यामध्ये माझ्या पत्नीला माझ्या या भीतीविषयी जर समजलं तर ती माझ्याविषयी काय विचार करेल, मला समजून घेईल का, मी तिला हे सांगू शकेन का, असे वेगवेगळे प्रश्न त्यानं माझ्यासमोर भराभर मांडायला सुरुवात केली. या प्रश्नांच्या अनुषंगानेच मी त्याला विचारलं, तुमचा कधी अपघात झाला आहे का? तुमच्या घरातील कोणी व्यक्ती अपघाती मृत्यू पावला आहे का? तुमचा एखादा जवळचा मित्र तुम्ही अपघात होताना पाहिला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यानं नाही अशी सांगितली. आता मात्र ही जी गोष्ट त्याच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे आणि तिचा प्रचंड ताण या मुलाच्या मनात निर्माण झालेला आहे, ती गोष्ट निश्चितच गतजन्माशी संबंधित आहे हे मला कळून चुकलं. सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या मुलाच्या समर्पण भावनेनं आणि सद्गुरूंच्या कृपेनं त्याला पोहोचता आलं. त्यानं जो गतजन्म पाहिला त्याचा थेट संबंध बुलेट या गाडीशी संबंधित होता. गतजन्मामध्ये या मुलानं स्वतःला एका विवाहित तरुणीच्या स्वरूपामध्ये पाहिलं. आपल्या पतीबरोबर ही मुलगी अतिशय सुखानं संसार करते आहे, मात्र तिचा पती तिला सोडून बाहेरच्या एका बाईबरोबर संबंध प्रस्थापित करून आनंदानं जगतो आहे. आपला नवरा आणि आपला संसार हेच आपलं सर्वस्व आहे असं मानून जगणाऱ्या या तरुणीला काही काळानंतर आपल्या पतीच्या बाहेरच्या संबंधांविषयी समजलं. ती मनातून अतिशय खट्टू झाली आणि त्यामुळे तिचं तिच्या नवऱ्याशी असलेलं वागणं आकसून गेलं. पत्नी धर्म म्हणून ती आपल्या सगळ्या कर्तव्यांना पार पाडत होती, मात्र तिच्या मनामध्ये एकटेपणाची आणि नाकारलेपणाची भावना तीव्र भाल्यासारखी टोचत राहायची. पत्नी सोडून ज्या स्त्रीबरोबर या मुलीच्या नवऱ्याचे संबंध होते तिनं एकदा त्याला ठणकावून सांगितलं, तू तुझ्या बायकोला सोड आणि कायमचा माझ्याकडे ये. तिच्या प्रेमामध्ये पुरता बुडालेला हा घरी आला आणि आपल्या पत्नीशी गोडगोड बोलून तिच्याशी सलगी करू लागला. आपला नवरा आता सुधारला आहे या भावनेनं तिनंही स्वतःला समर्पित करून झालं गेलं विसरून नव्यानं संसार सुरू करायचं ठरवलं. त्या दिवशी दोघेही अतिशय आनंदात होती, मात्र पतीच्या मनातील आनंद हा वेगळ्या प्रकारचा होता. पत्नी मात्र आपला नवरा पुन्हा आपल्यापाशी परत आलेला आहे या भावनेनं अतिशय सुखावून गेली होती. या तरुणीला तिचा नवरा गाडीवर फिरायला जाऊ असं म्हणाला. दोघेही त्यांच्या बुलेट या गाडीवर बसून दूरवर फेरफटका मारायला गेले. घाटाच्या रस्त्यानं एका निर्जन स्थळी गेल्यानंतर त्यानं तिला गाडीवरून उतरायला सांगितलं. अतिशय विश्वासानं आपलं आयुष्य नवऱ्याला समर्पित केलेली ही तरुणी त्यानं उतर असं म्हणताच पटकन खाली उतरली. खाली उतरल्यानंतर त्यानं त्याच्या सोबत आणलेल्या एका दोरीनं आपल्या पत्नीचे हात बांधले. तो नेमकं काय करतो आहे हे कळायला तिला अवकाशच मिळाला नाही. त्यानं तत्परतेनं तिचे पायही बांधले. हातापायांचं गाठोडं करून त्यानं दोरीचं एक टोक बुलेटच्या मागच्या कॅरियरला बांधलं आणि त्यानं गाडी चालू केली. वळणावळणाच्या निर्जन रस्त्यावरून तो तिला फरफटत घेऊन चालला. जीवाच्या आकांतानं ती प्राणांची याचना करत होती, मात्र तो अतिशय निर्दयीपणे गाडी वेगानं दामटत होता. रस्त्यात येणारे दगडधोंडे याच्यावर तिचं शरीर फरफटत चाललेलं होतं. शरीराला असंख्य वेदना आणि जखमा झालेल्या होत्या. त्याही अवस्थेत आपल्या नवऱ्याला ती गयावया करून मला सोडा, मी तुमच्या मार्गात येणार नाही अशी विनवणी करत होती. मात्र ती अर्धमेली झाल्यानंतरच त्यानं गाडी थांबवली.
अतिशय दुर्गम असलेल्या त्या ठिकाणी त्यानं गाडीचा दोर सोडला आणि तिला बांधलेल्या अवस्थेतच डोंगरावरून खाली ढकलून दिलं. आता आपला जीव जाणार आहे याची तीव्र जाणीव त्या मुलीला त्या क्षणी होत होती आणि पडत असताना तिनं आपला नवरा हातामध्ये चावी गोल गोल फिरवत आहे आणि त्याच्या शेजारी ती बुलेट उभी आहे हे पाहिलं. देहामधून प्राण बाहेर पडत असताना तिनं हातामध्ये चावी फिरवत असलेला नवरा, निर्जन स्थळ आणि शेजारी उभी असलेली बुलेट हे पाहिलं. जखमी अवस्थेत डोंगरावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये असलेल्या त्या मुलाला मृत्यू होत असतानाची वेदना, दुःख आणि एकाकीपण इतकं टोकदारपणे जाणवत होतं की त्याचे अश्रू थांबता थांबत नव्हते. आपल्याला वाटणाऱ्या गाडीचं भय हे नेमकं कशामुळे आहे त्याचा थेट उलगडा या प्रसंगानं झाला. गतजन्मामधील नवरा हा या जन्मामध्ये आपल्या पितेच्या स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यात आहे याची जाणीवही या संपूर्ण सेशनच्या माध्यमातून त्या मुलाला झाली. आज तो मुलगा आपल्या वडिलांशी नेमकेपणाने, सरळपणे आणि सहजपणे संवाद साधू शकत नाही. त्यांच्याशी बोलत असताना एक अदृश्य भीती मनामध्ये दाटून येते आणि मग संवाद खुंटतो. हे त्यानं अनेक वर्ष अनुभवलं होतं. मात्र या सेशनच्या माध्यमातून त्याचं नेमकं कारण काय आहे हे त्याच्या लक्षात आलं. गतजन्मामध्ये मृत्यूच्या समयी नवऱ्याविषयी म्हणजेच आताच्या वडिलांविषयी जी गाठ बसलेली होती ती गाठ या सेशनच्या माध्यमातून आलेल्या अनुभवामुळे कायमची विरून गेली. ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या मुलाला प्रचंड हलकं वाटत होतं आणि अतिशय सकारात्मकपणे तो आता वाहन या गोष्टीविषयी बोलू शकत होता. गाडीची आपल्याला इतकी भीती का वाटत होती आणि त्यामुळे निर्माण झालेला न्यूनगंड नेमका मुळात जाऊन कशाशी संबंधित होता हे त्याचं त्याला समजून आलं. या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याही लक्षात आलं असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्याशी संबंधित आहेत, मात्र त्याची कारणं आपल्याला समजत नाहीत. खरं तर आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेलच असं नाही. मात्र जे काही प्रश्न आपल्याला पडतात त्याच्यावर विवेकपूर्ण विचार होऊन जर आपण प्रतिक्रिया देताना सावध झालो, म्हणजेच आपल्यातला साक्षी जर तिथं उपस्थित असेल, तर पडणाऱ्या प्रश्नांवरून निर्माण झालेल्या प्रतिक्रियेमुळे निर्माण होणारे गुंते हे काहीशा प्रमाणात का होईना कमी होतील. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय सगळ्या गुंत्यांमधून मुक्तता करून आहे तिथे उपस्थित राहूनही कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकणं हे आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर असे काही जटिल प्रश्न असतील जे आपल्याला सतावत आहेत आणि त्याची उत्तरं आपल्या परीनं मिळण्यामध्ये मर्यादा येत आहेत, तर अशा प्रश्नांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण माझ्याशी भेटीची वेळ निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.